MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। राहुलजींचं एक ट्विट हे महाराष्ट्राच्या राजकारणाकरता आणि देशाच्या लोकशाहीकरता अत्यंत स्फोटक आणि मूलभूत जे लोकशाहीचा जो गाभा आहे त्या अनुषंगानं जळजळीत स्वरूपाचा एक अंजन डोळ्यात घालण्याचा प्रयत्न राहुलजींनी केला आहे। कारण टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल लोकशाही चालत असताना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या पवित्र मूल्यांच्या अनुषंगानं आपली निवडणूक प्रक्रिया आपण सुरळीतपणे चालवण्याचा आपला प्रयत्न असतो। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काय काम आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम आहे फ्री अँड फेअर इलेक्शन हे संपन्न करणं, हे निवडणूक आयोगाचं काम आहे। मात्र निवडणूक आयोग जे फेअर नावाचा जो शब्द आहे अत्यंत पारदर्शकतेने प्रामाणिकपणे आणि कुठलीही माल प्रॅक्टिस त्यामध्ये होणार नाही या अनुषंगानं फेअर हा शब्द वापरला जातो, पारदर्शकतेच्या अनुषंगानं पाळला जातो, काटेकोर पद्धतीच्या अनुषंगानं पाळला जातो आणि जबाबदारी या अनुषंगानं फेअर हा शब्द वापरला जातो। मात्र हा फेअरनेस जो आहे हा इलेक्शन कमिशननी घालवलेला आहे आणि याला काळवंडण्याचं, याला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं घेऊन जाण्याचं काम इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून चालू आहे। त्यामुळे फेअरच्या ऐवजी हा इलेक्शन कमिशनचा कारभार हा काळवंडला आहे। हे दिवसेंदिवस ही माहिती जी आहे ही माहिती समोर येत असताना हा डाग जो आहे अधिक काळा होत चाललेला आहे। राहुलजींच्या कालच्या ट्विटच्या अनुषंगानं त्याचे ते थेट लाभार्थी आहेत देवेंद्र फडणवीस, हे त्याचे राजकीय उत्तर देत आहेत। हे शेलक्या भाषेत त्या संदर्भामध्ये टिप्पणी करत आहेत आणि हे सर्व जे आहे अशा स्वरूपाचं वर्तन म्हणजे हे कुठलीही शरम नाही, कुठलीही जनतेच्या विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं जनतेला उत्तर देण्याकरता कटिबद्धता नाही, याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्तनातून हे स्पष्टपणे दिसत आहे। राहुल गांधीजींनी काय सांगितलं की 8% मतदान हे देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढले। हे राहुल गांधींनी नाही सांगितलं, तर माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मागितली त्या माहितीच्या अधिकारामध्ये हे स्पष्ट स्वरूपामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान एकूण 8% मतदान वाढल्याचं हे माहिती अधिकारातून हे स्पष्ट झालेलं आहे। आमचे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवणारे उमेदवार हे आमचे गुळदे पाटील, या प्रफुल्लजींनी त्या संदर्भामध्ये सगळी माहिती एकत्रित केली आहे। एवढंच नव्हे तर 2 पिटिशन्स टाकलेल्या आहेत। एक टाकलेली आहे CCTV आणि सगळा डाटा मिळण्याच्या अनुषंगानं, आणि दुसरी जी आहे की मतदार यादीत मतदार कसं वाढतं आणि फ्री अँड फेअर इलेक्शन न होता जो घोळ झालेला आहे त्या घोळच्या अनुषंगानं 2 पिटिशन हे देवेंद्र फडणवीस यांच्या थेट निवडणुकीच्या अनुषंगाने टाकलेले आहेत। एक निवडणूक रद्द करण्याच्या संदर्भात, दुसरं त्यांचा विजय म्हणून घोषित झालेलं आहे ती त्यांना विजय म्हणून चुकीच्या पद्धतीने घोषित केलेलं आहे या संदर्भात असे 2 पिटिशन हे त्या संदर्भात टाकलेले आहेत। आता 8% जेव्हा मतदान वाढतं तेव्हा काही जे बूथ आहेत तिथे 4% वाढलंय, कुठे 8% वाढले, एवढंच नाही तर 50%पर्यंत ही आता काही बूथवरचं मतदान हे वाढलेलं आहे। जेव्हा त्याची मतदानाची नोंदणी जेव्हा केल्या जाते तेव्हा काही विशिष्ट मोबाईलच वापरल्या गेले, त्या विशिष्ट मोबाईल नंबरवरूनच ही ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली। ते मोबाईल नंबरही या माहितीच्या अनुषंगानं सगळे समोर येत आहे आणि एवढ्या एकाच नंबरवरून एवढे मतदान जेव्हा वाढतं आणि 8% जेव्हा मतदान वाढतं तेव्हा त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे। आता व्हेरिफिकेशन झालं पाहिजे कोणी सांगितलं, हे काय आमचं मागणी नाही, तर व्हेरिफिकेशन करावं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं जे मॅन्युअल आहे आणि त्यांनी जो निश्चित केलेला नियम आहे तो नियमच सांगतो की जर मोठ्या प्रमाणात मतदान वाढत असेल तर त्याची शहानिशा झाली पाहिजे। म्हणजे मतदान वाढलं का, हो, कुठून वाढलं तर विशिष्ट काही मोबाईल नंबरवरून वाढलं, त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, सांगितलंय का, हो, कोणी सांगितलं, इलेक्शन कमिशननी केलं गेलं का, नाही। आता हा एवढा मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीसांना जर मतांची चोरी करून निवडून यावं लागतं तर आता त्यांना निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्याचा त्यांना आता या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार
हा आता उरलेला नाही. त्यामुळे ही एकंदरीत सगळी जी माहिती राहुल गांधींनी जी ट्विट केलेली आहे त्या ट्विटच्या अनुषंगानं त्यांनी नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि आपला राजीनामा त्यांनी द्यावा. ही आमची लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं ही आमची मागणी आहे आणि याला केवळ 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 नैतिकतेचा आधार आहे. त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी या सर्व प्रक्रियेची चौकशी लावावी. ते चौकशी लावत नाहीत. ते कोणची जबाबदारी स्वीकारत नाही. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात 8% मतदान कसं वाढलं तेही ते सांगत नाही. अहो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं तुम्हाला निवडून येण्याकरता जर निवडणुकीत मतदार जर वाढवायला लागत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की या निवडणुकीमध्ये आपण मतांची चोरी करून आपण निवडून आलेला आहात हे त्यातून सिद्ध होतं. त्यामुळे सर्व जे आहे हे काही कपोलकल्पित नाही. हे सर्व जे आहे हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या अनुषंगानं राहुलजींचं जे ट्विट आहे त्या ट्विटला चौकशीला सामोरं जाणे आणि चौकशी होईपर्यंत पदावरून दूर होणे हा देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचा एकमेव पर्याय आहे. रामाचं उदाहरण सातत्याने देऊन राजकारण भाजपने मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात राजकारण केलं. त्या प्रभू रामचंद्रांचा मर्यादा पुरुषोत्तम रामांची मर्यादा जी आहे ही त्यांनी समजून घ्यावी आणि ती जर त्यांना पाळता येत नसतील तर देवेंद्र फडणवीस अधर्मी आहेत हे स्पष्ट त्यांच्या या एकूण आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून होत असल्याचंही आपल्या सर्वांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. त्यामुळे तातडीने त्यांनी या सर्व प्रकरणाची एक उच्चस्तरीय न्यायाधीशांच्या माध्यमातून चौकशी लावावी. राहुल गांधींचं ट्विट जे आहे ते 100% खरं आहे. ते त्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि चौकशी होईपर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपदापासून दूर राहावं, राजीनामा द्यावा. ही एकंदरीत आमची भूमिका आहे. आमचे उमेदवार हे कालच त्यांनी या संपूर्ण तांत्रिक स्वरूपाचे कांगोरे हे माध्यमाच्या समोर आणलेले आहे आणि आज आम्ही पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आम्ही आज आव्हान आणि अनुरोध करत आहोत. दुसरा जो विषय आहे तो आज सरकारी पैशातून देशभरामध्ये सगळ्या पेपरमध्ये जाहिराती दिलेल्या आहेत आणि आणीबाणीच्या अनुषंगानं आज फार मोठे आरोप प्रत्यारोप हे सगळे सुरू आहेत. आणीबाणीच्या अनुषंगानं ज्या काळात पोलिसांकडून त्यावेळेस ज्या चुकीच्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या अनुषंगानं थेट इंदिरा गांधींनीच चूक झाल्याचं कबूल केलं आहे. सोनियाजींनी देखील केलं होतं, राहुल गांधींनी देखील कबूल केलं होतं. मात्र त्या चुका ज्या आहेत त्या प्रशासनाच्या माध्यमातून असतील किंवा एकंदरीत आणीबाणीच्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका ही यापूर्वीच मांडलेली आहे. ही भूमिका मांडत असताना आपल्याला हेही समजून घेतलं पाहिजे की ती आणीबाणी जी आहे ही आणीबाणी संविधानिक स्वरूपाच्या जे कलम आहे संविधानानुसार ही आणीबाणी लावण्यात आली होती आणि संविधानाचं कलम 352 नुसार आणीबाणी लावली. आणीबाणी उठवली देखील इंदिरा गांधींनी. आणीबाणी उठवल्यानंतर फ्री अँड फेअर इलेक्शन आपल्या देशात संपन्न झाले. मतांची चोरी करणारे नाही, मतदार याद्यामध्ये घोळ घालणारे नाही, तर निवडणुका संपन्न झाल्या. निवडणुकीत इंदिराजींचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांनी स्वाभाविक स्वरूपात जी एक प्रक्रिया आहे, लोकशाहीची प्रक्रिया, संविधानाची प्रक्रिया आहे, त्यानुसार त्या पायउतार झाल्या आणि नव्या पंतप्रधानांनी शपथ घेतली. त्यामुळे आणीबाणी ही संविधानिक होती. आणीबाणीतल्या चुकांच्या अनुषंगानं चूक झाली हे कबूल देखील त्यांनी मोठेपणा ठेवून हे केलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांनी कुठेतरी ध्यानात घेतलं पाहिजे आणि ही एक प्रक्रिया तात्कालीन परिस्थितीत संपन्न झाली. या काळात त्यांनी काही सरकारी उद्योग विकले नाहीत. त्यांनी सरकारच्या काही जमिनी ज्या आहेत त्या उद्योगपतीच्या घशात घातल्या नाहीत. त्यांनी त्या दरम्यानच्या काळामध्ये काही भ्रष्टाचार करून खूप मोठी काही माया जमवली आणि काही कोणाला त्याचं चांगलं करण्याची संधी मिळाली असंही झालं नाही. त्यामुळे सरकारच्या संदर्भातली कोणतीही संपत्ती न विकता कोणालाही उद्योगपतींना लाभ न देता देशामध्ये तात्कालीन एका राजकीय परिस्थितीच्या अनुषंगानं आणीबाणी ही लावण्यात आली होती. हे सत्य आहे आणि त्या सत्याच्या अनुषंगानं त्या संदर्भामधलं त्यांची जी भूमिका आहे त्यांनी पुढच्या काळामध्ये सर्व काँग्रेस नेतृत्वानी ही तात्कालीन परिस्थिती आणि ती चूक जी आहे ही मान्य केलेली आहे. आता राहिला 50 वर्षानंतर या आणीबाणीच्या संदर्भात आता भाजप जे आहे हे आता त्या अनुषंगानं जेव्हा तोंडसूक घेताना आढळून येत आहे आणि आणीबाणीच्या नावानं जेव्हा कांगावा करताना जे आढळून येत आहे तेव्हा त्यांनाच एक प्रश्न विचारावासा वाटतो. आणीबाणी जर चुकीची होती आणि आणीबाणीच्या संदर्भामध्ये जर आपली भूमिका आज जर विरोधातली आहे तर बाळासाहेब देवरस
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक होते, या सरसंघचालकांनी त्या संदर्भामध्ये इंदिरा गांधींचं अभिनंदन का केलं? त्यांनी काय सांगितलं? बाळासाहेब देवरसांनी पत्रकार असताना की सर्वात आधी सांगितलं, म्हणजे सिलेंडरची जी परंपरा आहे ही फार जुनी आहे, RSSवरची बंदी जी आहे ही मागे घ्यावी. हे आणीबाणी लागू केल्यानंतर बाळासाहेब देवरस सरसंघचालक म्हणून प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बंदी मागे घेण्याची विनंती करतात. एवढंच नाही तर इंदिरा गांधींची जी निवडणूक आहे ही वैध ठरल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतात. आणि पुढे चालून जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात आमचा काहीही संबंध नाही असं बाळासाहेब देवरस हे पत्र लिहून इंदिरा गांधींना सांगतात. म्हणजे बाळासाहेब देवरसांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असा त्यातला आशय आणि असा त्यातला अर्थ निघतो. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं स्वागत केलं होतं हेही आपल्याला माहिती आहे. आणि ते स्वागत करण्याच्या मागचं त्यांचं कारण होतं, कारण तात्कालीन जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या अनुषंगानं त्यांनी उचललेलं पाऊल हे योग्य आहे असं सांगितलं होतं. विनोबा भावेंनी त्याचं समर्थन केलं होतं. आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींच्या सोबत त्यावेळेस पोलिसांनी बंड केलं, कुठे लष्करामध्ये धुसफूस चालू होती, रेल्वे जी आहे ती जाम करण्याचा प्रयत्न केला, अराजकता निर्माण करण्याची परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली होती. 71च्या लढाईमध्ये इंदिरा गांधींनी जेव्हा एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले तेव्हा पाकिस्तानचे तुकडे करत असताना ज्या ऑइल कंपन्या होत्या त्या ऑइल कंपन्यांनी सैन्याला, लष्कराला इंधन पुरवठा करण्याकरता कुठेतरी मनाई केली होती. त्यामुळे त्या ऑइल कंपनीचं राष्ट्रीयकरण असेल, बँकांचं राष्ट्रीयकरण असेल आणि देशामध्ये जी अराजकतेची स्थिती होती त्या पार्श्वभूमीवर आणीबाणी लागू केली होती. हे इतिहासाच्या पटलावरून कुठेतरी हे सगळं खोडून काढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यामुळे याची चर्चा होत असेल तर स्वागत आहे. आणि चर्चा होत असताना त्याचे सर्व जे तथ्य आहे ते सगळे तथ्यही समोर आले पाहिजे. आजची जी हुकुमशाही आहे, आजची जी दंडेलशाही आहे आणि आज सरकारचे उद्योग विकण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, प्रयत्न नव्हे तर एकामागे एक सरकारचे उद्योग विकले जात आहेत. धारावीसारखी जमीन जी आहे ती उद्योगपतीच्या घशात घातल्या जात आहे, विमानतळं त्याला घातल्या जात आहेत, मोठ्या मोठ्या खदानी ज्या आहेत त्या खाजगीकरणाच्या नावाखाली ह्या विकल्या जात आहेत. आता या पार्श्वभूमीवर देशामधली जी हुकुमशाही आहे, मतदार याद्यांमधला घोळ, निवडणूकमधला जो गोंधळ आहे, हाही त्या हुकुमशाहीच्या अनुषंगानं एक असणारा सबळ पुरावा आहे. या सर्व गोष्टींमध्ये आज ऐरणीवर असताना लोकशाही, आता हा भस्मासूर जो आहे भाजप नावाचा, हा लोकशाही गिळंकृत करायला निघत असताना आज आणीबाणीच्या नावावर कुठेतरी ढाल करण्याचा केविलवाना प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करत आहे. त्यांनी बाळासाहेब देवरसांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही असं पहिले सांगावं. त्यावेळेस तत्कालीन इंदिराजींनी आणीबाणी लावत असताना देशाची परिस्थिती काय होती या संदर्भामध्ये पण त्यांनी चिंतन करावं. आणि या वेळेच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षांनी जे त्यांचं मुखपत्र आहे शिदोरी, या शिदोरी मुखपत्रामध्ये तत्कालीन राजकीय परिस्थिती कशी होती या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आम्ही प्रकाशित करीत आहोत. यामध्ये सर्व लेख आहेत, तत्कालीन राजकीय सगळी जी परिस्थिती आहे तिचा उहापोह यामध्ये करण्यात आलेला आहे. सगळे जे साहित्यिक त्यावेळेचे होते, लोकशाहीचे जे संघर्षशील जे सगळे कार्यकर्ते होते, याची संपूर्ण तत्कालीन परिस्थिती ही काय होती याच्यावर प्रकाश टाकणारा हा शिदोरी जो अंक आहे, हा आणीबाणीच्या अनुषंगानं सर्व लेख यामध्ये आम्ही प्रकाशित करत आहोत. इंदिराजींनी पण आणीबाणी का लावली होती या संदर्भातलं आणि त्यांचंही जे भाषण आहे त्या भाषणाचाही संपूर्ण संदर्भ या आमच्या शिदोरीमध्ये आहे. पुपुल जयकर यांनी देखील आणीबाणीच्या अनुषंगानं जे केलेलं जे विधान आहे आणि त्यांनी टाकलेला जो प्रकाश आहे एकंदर परिस्थिती तो आहे. निर्मला देशपांडे यांनी देखील आणीबाणीच्या अनुषंगानं जे माहिती दिली आहे ती या ठिकाणी आहे. अर्थात कुमार केतकरजींचं तर आहेच आहे. आणि हे सर्व ही शिदोरीची जी माहिती या शिदोरीच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत घेऊन जात आहोत. या शिदोरीच्या आमच्या मासिकामध्ये खासदार संजय राऊत यांचा देखील लेख हा प्रकाशित झालेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या निमित्तानं हा एक कुठेतरी जो कांगावा करत आहेत याचा अर्थ यांना हा देश गड्ड्यात घालायचा आहे. या देशामध्ये यांना
हुकुमशाही जी आहे ही हुकुमशाही थेट स्वरूपामध्ये आणायची आहे, लोकशाही गिळूनकृत करायची आहे आणि त्यासाठी हा आणीबाणीच्या नावानं ते आज कावकाव करत आहेत. या पार्श्वभूमीवर हा आमचा शिदोरीचा जो अंक आहे हा जरूर सगळ्यांनी वाचावं हे आव्हान या निमित्तानं आम्ही करत आहोत. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आत्ता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.